राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिमाखात उभा केलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली. नाट्यगृहात झालेले अग्निकांड पाहून प्रत्येक कोल्हापूरकर हळहळला. कोल्हापुरात हे नाट्यगृह कसं उभं राहिलं? त्याचा इतिहास काय आहे? कोण होते केशवराव भोसले? हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. केशवराव भोसले मराठी संगीत रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध गायक नट. त्यांचा जन्म 9 ऑगस्ट 1890 रोजी कोल्हापुरात झाला. त्यांची आई स्वदेशी चिंतक नाटक मंडळीत स्वयंपाकाचे काम करत होते. त्यामुळेच केशवरावांच्यात नाट्यकलेचे बीज पेरले गेले. सुरुवातीस केशवरावांना बालकलाकार म्हणून किंवा स्त्री पात्राच्या लहान सहान भूमिका मिळत असत, पण लवकरच त्यांना शारदा या संगीत नाटकात शारदेची भूमिका करण्याची संधी मिळाली. ही त्यांची भूमिका इतकी उत्कृष्ट झाली की एका रात्रीत त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. वय होते अवघे 10 वर्ष. त्यानंतर त्यांनी सौभद्र, मुच्छकटिंग इत्यादी भरपूर नाटके केलीत. तीही खूप गाजलीत. त्यांनी जो पगार घेणार नाही तो मालक या तत्वावरती ललित कलादर्शन नावाची नवीन कंपनी स्थापन केली. कालांतराने त्यांनी स्त्री भूमिका सोडून पुरुष भूमिका करण्यास सुरुवात केली. राक्षसी महत्वाकांक्षा, मान अपमान, हाच मुलाचा बाप, संन्यासाचा संसार ही नाट्य रंगमंचावर आणली. शाह शिवाजी या नाटकामध्ये केशवरावांनी महाराजांची भूमिका केली होती. छत्रपती शिवाजी महाराज प्रथम गायले ते याच नाटकात. कोल्हापुरात त्यांच्या नाटकाला अफाट उत्पन्न मिळालं. मिळालेला सारा पैसा त्यांनी दानधर्मात खर्च केला. आई अंबाबाईच्या मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवला. कोल्हापूरला नाट्यभंडारी असेही म्हणतात. याचं कारण आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज. नाट्य विकासासाठी आपण एक नाट्यगृह बांधलं पाहिजे अशी योजना महाराजांनी आखली. खासबाग मैदान या कुस्ती मैदानाशेजारीच नाट्यगृहाचे काम सुरू केले. रंगमंचावरील नाट्य प्रेक्षकांना कोठूनही दिसावे अशी रचना महाराजांनी स्वतः साथीने उभी राहून करून घेतली. रंगमंचा खाली एक छोटी विहीर आहे. ही विहीर खोदण्यामागे कलाकारांचा आवाज आहे त्या अवस्थेत शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जावा, तो फुटू नये म्हणून विशेष दक्षता घेतली. या नाट्यगृहाला पुढे केशवराव भोसले नाट्यगृह असे नाव देण्यात आले. माझा सूर ज्या क्षणी कमी होईल त्या क्षणी मला मृत्यू यावा असा संकल्प केशवरावांनी केला होता. त्यांना फार ताप आला होता, तरीही त्यांनी बालगंधर्वांसोबत सौभद्र नाटक केलं. पण 4 ऑक्टोबर 1921 रोजी या संगीत सूर्याचा टायफॉइडमुळे अस्त झाला. केशवराव नावाचं तुफान शांत झालं. या संगीत सूर्याच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन. आग लागली, भस्म झाले, सारे झाले राख रांगोळी. शबद त्या राखेची उभी करू कला पंढरी. कुमुदे पोवाडे, गाजल्या मैफिली, ठसके बाज लावणी, नाट्य बरवणी. इतिहास आहे मातीचा, वारसा राजश्री शाहूंचा. छत्र दिले कलाकारांना, घडले इथे केशवराव. मिटणार न कधी, पुसणार न कधी. संगीत सूर्यनाव केशवराव. उदयास येईल पुन्हा केशवराव. धन्यवाद.